नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण ग्रामीण विपणन रूरल मार्केटिंग म्हणजे काय या संदर्भात चर्चा करीत आहोत. आपण रूरल मार्केट म्हणजे काय, रूरल मार्केटची असणारी संकल्पना आपण पाहिली. रूरल मार्केटच्या संदर्भात विचार करत असताना राष्ट्रीय शेती आयोग, प्राध्यापक थॉम्सन, त्याचबरोबर अन्य ग्रामीण विपणन संदर्भात अभ्यासक यांनी केलेल्या संकल्पनांचा अभ्यास केला किंवा आपण सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आपण ग्रामीण विपणनासाठी जे काय महत्त्व आहे त्या ग्रामीण विपणनाचं महत्त्व पाहिलं. ग्रामीण विपणनाच्या महत्त्वाच्या संदर्भात असणारे महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत त्यांची सविस्तर चर्चा केली. त्यानंतर ग्रामीण विपणनाचं स्वरूप कसं आहे, त्याचा आराखडा कशा पद्धतीने असतो याही संदर्भात आपण चर्चा केली. त्यानंतर आपण ग्रामीण विपणनात वाढीसाठी आवश्यक असणारे घटक याही घटकांची आपण त्या ठिकाणी चर्चा केली. आज आपण कृषी विपणनाची संरचना या संदर्भात चर्चा करतो. कारण भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारताला आपण खेड्यांचा देश म्हणतो, मिश्र स्वरूपाची लोकशाही असंही म्हणतो आपण, मिश्र स्वरूपाची लोकशाही नाही, मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था असे आपण म्हणतो. आणि या असे संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जवळपास आजही 60 ते 65% लोक या शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. आज जरी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा हिस्सा जर कमी होत असला तरीसुद्धा एकूण शेती व्यवसायानं जे काही रोजगार उपलब्ध करून दिला आहे, जे रोजगाराच्या बाबतीत स्थान आहे, त्या संदर्भात जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेत शेती फार महत्त्वाची आहे. अशा कृषी अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आपल्याला कृषी विपणनाची संरचना या संदर्भात चर्चा करायची आहे. मार्केट स्ट्रक्चर या संदर्भात चर्चा करायची आहे. रचना म्हणजेच जिल्हा संघटन किंवा दिशा किंवा त्याचा एक आधार अशा संदर्भात आपण म्हणू शकतो. एक दिशा आहे, एक संघटन आहे आणि त्या संघटनाला दिलेली दिशा आहे आणि त्या संदर्भात त्याची रचना आपल्याला तयार करता येते कृषी विपणनाची. तसेच आकारमान, दळणवळण, आराखडा याही संदर्भात कार्य करण्याचा त्याच्यामध्ये उद्देश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बाजार ही संकल्पना बाजाराचा आकार आणि आराखडा स्पष्ट करते. किती प्रमाणात त्याचा आकारमान आहे, त्याचा आराखडा कसा आहे आणि त्या आराखड्याचं स्वरूप काय आहे, त्या आराखड्यावरून किंवा त्याच्या आकारमानावरून या कृषी विपणनाच्या संरचना आपल्याला सहज समजून येते किंवा त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. आणि मग अनेक गोष्टी त्यामध्ये येतात आणि या अनेक गोष्टींचा आपण विचार करत राहतो. या बाजार रचनेचे स्पष्टीकरण करत असताना आपल्याला या बाजार रचनाची जी संघटनात्मक वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांचा विचार करणं आवश्यक आहे, त्या वैशिष्ट्यांचं स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे, त्या वैशिष्ट्यांची चर्चा करणं आवश्यक आहे. आणि मग यामध्ये त्या बाजारपेठेचं स्वरूप कसं आहे, त्या बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते, त्या बाजारपेठेमध्ये व्यवसाय संस्थांचं परिचालन म्हणजेच कार्य कसं चालतं, या सगळ्या गोष्टी म्हणजेच त्याचं संघटनात्मक वैशिष्ट्य विचारात घेत असताना त्याचं स्वरूप कसं आहे, त्याच्या किमती कशा निश्चित होतात, त्या बाजारपेठेचं कार्य कसं चालतं, याही संदर्भात आपल्याला कृषी विपणन रचनाचा चर्चा करत असताना ह्याही मुद्द्यांचं चर्चा करणे आपल्याला अपरिहार्य ठरते किंवा महत्त्वाचं ठरतं. या बाजाराची रचनाचे जे वैशिष्ट्य स्पष्ट करत असताना की ज्या व्यवसायाच्या वर्तनावर आणि त्याच्या कामगिरीवर काय परिणाम होतो, त्या बाजाराचं वर्तन कसं आहे आणि त्या वर्तनाचा त्या व्यवसायावर काय परिणाम होतो, त्याच्या कामगिरीवर काय परिणाम होतो, त्या मार्केटचं स्वरूप, तिथं चालणारं कार्य, याही संदर्भात आपल्याला चर्चा करणं आज आपल्याला आवश्यक आहे. त्याचबरोबर या बाजार रचनेचं किंवा या मार्केटिंगचं विचार करत असताना त्या ज्या विविध संस्था आहेत, तर ते जे मार्केटिंग आहे, जे काम करणारे ते विविध संस्था आहेत, त्यांच्या कार्यात्मक उपक्रमाचं औपचारिकरण कसं चालतं, औपचारिक संघटन कसं होत आहे, याही गोष्टींचा विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच बाजार रचना, त्याचं संघटनात्मक वैशिष्ट्य, त्याच वैशिष्ट्याबरोबर त्याच्या व्यवसायावर होणारे परिणाम किंवा त्याची कामगिरी आणि त्याचं विपणन कार्याचे उपक्रम याही संदर्भात चर्चा करणं आपल्याला आवश्यक आहे.
या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना या बाजार रचनेचे जे काही घटक आहेत त्या घटकांचा आपल्याला सविस्तर चर्चा करणं गरजेचं आहे. कंपाऊंड्स ऑफ मार्केट स्ट्रक्चर, बाजार रचनेचे घटक. यामध्ये 5 महत्त्वाचे घटक आहेत आणि या 5 घटकांचा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी पहिला घटक आहे बाजार शक्तीचे केंद्रीकरण, दुसरा घटक आहे विभेदित वस्तुश्रेणी, तिसरा घटक आहे नवीन व्यवसाय प्रवेश करण्यामध्ये ज्या काय अटी असतात त्या संदर्भात चर्चा, त्यानंतरचा घटक आहे बाजार माहितीची उपलब्धता आणि त्यानंतरचा घटक आहे एकात्मिकरण श्रेणी. या 5 घटकांच्या माध्यमातून आपण बाजार रचनेचे घटक किंवा बाजार रचनेची घटक ह्या घटकांच्या माध्यमातून कृषी विपणनाची संरचना या संदर्भात आपल्याला अभ्यास करता येतो, चर्चा करता येते आणि त्याची माहिती घेता येते. कारण कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत अनेक घटक महत्त्वाचे असतात की जे त्या मार्केटवरती परिणाम करत असतात आणि म्हणून त्याची रचना ठरवण्यामध्ये ह्या घटकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. पहिला घटक आहे बाजार शक्तीचे केंद्रीकरण. आजचं स्वरूप बघितलं बाजारपेठेचं तर स्पर्धेचं स्वरूप आहे. आज स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या बाजारपेठेचं कामकाज चालत असताना किंवा त्याची प्रगती होत असताना किंवा त्याची प्रगती ठरवत असताना त्या बाजार शक्तीचं जे काही केंद्रीकरण आहे हे केंद्रीकरण कुठं झालेलं आहे, ह्या केंद्रीकरणाचा महत्त्वाचा घटक कोणता या संदर्भात आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. कारण या केंद्रीकरणावरूनच पुढं बाजाराची दिशा स्पष्ट होणार असते किंवा त्या बाजाराचं मोजमाप, त्या व्यवसाय संस्थांची संख्या, त्यामध्ये असणारा त्या केंद्रीकरणाचा विस्तार, खरेदी विक्री व परिणाम, ह्या एकावर एक अनेक घटक या बाजार शक्तीच्या केंद्रीकरणावरून आपल्याला स्पष्ट करता येतात, त्यांची चर्चा करता येते. मग अशा प्रमाणात जर त्यांचं जर केंद्रीकरण होत असेल, खरेदीदार विक्रेता, ग्राहक खरेदीदार किंवा विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये अशी खुली स्पर्धा नसेल तर अशा बाजारपेठेतूच स्वरूप मग बदलत जातं. मग काही वेळेला त्याला मक्तेदारीत्मक स्वरूप येतं आणि त्याच्याही पुढे अशी बाजारपेठ ही अल्पसंख्याक अल्पाधिकारी बाजारपेठेच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक प्रकारे ती एक मक्तेदारीच असते आणि मग या बाजार शक्तीच्या केंद्रीकरणाचा विचार करत असताना आपल्याला जर अल्पाधिकारी बाजारपेठेचं स्वरूप जर मार्केटमध्ये येत असेल तर निश्चितच ती जी स्पर्धा असते ती विकासाला घातक असते, हानिकारक असते. आणि आजची ही बाजारपेठ ही अशाच स्वरूपाची आहे की त्या बाजारपेठेचं ग्राहक आणि विक्रेता ह्या दोघांनाही अंदाज येत नाही आणि बऱ्याच वेळेला विक्रेते ग्राहकांची पिळवणूक करत असत आपल्याला दिसून येते. म्हणजेच बाजार रचनेच्या घटकामध्ये बाजार शक्तीचं केंद्रीकरण कशा पद्धतीचे झालेलं आहे हे पाहणं आज आवश्यक आहे. आज मॉलच्या माध्यमातून आपण बघू शकतो काही सहकारी संस्थांचे बाजार स्ट्रक्चर होते, त्यामध्ये बदल होत गेला. आज खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच प्रमाणात बाजारपेठेमध्ये बदल झालेले आहेत आणि त्यामुळं अनेक स्पर्धात्मक बाजारपेठेतून अपूर्ण मक्तेदारीतून आपण पुढे अल्पसंख्याक बाजारपेठेकडे, द्विपक्षीय बाजारपेठेकडे आपली अर्थव्यवस्था किंवा त्याची रचना झुकलेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरा मुद्दा आहे विभेदित वस्तुश्रेणी. विभेदित वस्तूमध्ये भेद, म्हणजे कृत्रिम असेल, रंगावरून असेल, किमतीवरून असेल, त्याच्या आकारावरून असेल, रचनेवरून असेल, त्याच्या गुणधर्मावर असेल, थोडासा तरी त्यामध्ये भेद करूनच जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा, जास्तीत जास्त किंमत आकारून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळं आजचं जे स्वरूप राहतं ते विभेदित वस्तुश्रेणीचं असल्यामुळं अनेक ठिकाणी त्याचं उत्पादन करणं, मग इतरापेक्षा आमचं उत्पादन श्रेष्ठ आहे, त्याची जाहिरात करणं, ते समाजामध्ये ग्राहकामध्ये रुढवण्याचं, त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याचं ग्राहकांचं आकर्षण केंद्रबिंदू कोणता आहे की त्यांना कशा पद्धतीचं आकर्षित करता येईल या संदर्भात या विभेदित वस्तुश्रेणीच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच एकच वस्तूमध्ये थोडासा बदल करून आपल्याला मार्केटमध्ये आज अनेक प्रकारच्या किमतीमध्ये फार मोठे बदल दिसतात. आज 2 व्हीलर गाड्या असेल, 4 व्हीलर गाड्यांच्या मार्केटच्या बाबतीत पाहत असेल, कपड्यांच्या मार्केटच्या बाबतीत पाहत असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीत पाहत असेल, थोडंसं त्याचं स्ट्रक्चर, रचना बदलली, एखादा गुणधर्म बदलला की त्याच्या किमतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतो. आणि त्यामुळं या विभेदित वस्तुश्रेणीचं स्वरूप कसं आहे, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वस्तू निर्माण केली जाते, त्याची रचना कशी केली जाते, यावरूनच त्या बाजार
अशी रचना किंवा त्याचं घटक किंवा त्याची संरचना या ठिकाणी निश्चित होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आजच्या या जर अतिशय जागतिकीकरणाच्या माध्यमातून बघितलं किंवा इंटरनेटच्या माध्यमातून बघितलं तर दररोज काही ना काही बदल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मोबाईलच्या बाबतीत बघा, जर 6 महिन्याने चेंजेस, गाड्यांच्या बाबतीत 6 महिन्याने चेंजेस, थोडासा जरी बदल झाला तर किमतीमध्ये बदल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे उभयतेत वस्तू श्रेणीची संकल्पना ही सुद्धा बाजार संरचनेचे घटका किंवा विपणनाची संरचनेचे घटक किंवा रचनेचे घटक ठरवत असताना अतिशय महत्त्वाचे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर काही नवीन व्यवसाय संस्था बाजारात प्रवेश करत असताना त्यांच्यावर घालणाऱ्या अटी. आज आपण पाहतो की एखादी संस्था पूर्वीपासून आहे, तिचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे मार्केटमध्ये, तिची मक्तेदारी निर्माण झालेली आहे आणि या वर्चस्वामुळं मक्तेदारीमुळं नवीन संस्था प्रवेश करत असताना त्यांना अनेक अडचणी येतात आणि या जुन्या स्पर्धेला तोंड देणं, जुन्या संस्थेना, जुन्या उत्पादक संस्थांना तोंड देणं या नवीन संस्थांना अवघड होतं. मग अशा वेळेला त्यांना प्रवेश करत असताना, त्यांना मार्केटमध्ये उतरत असताना त्यांच्यावरती काही बंधनं किंवा काही अटी घातल्या जातात आणि ह्या अटी काही वेळेला गव्हर्नमेंटने ठरवून दिलेल्या असतील, काही वेळेला त्या स्थानिक मार्केट रचनेचं स्वरूप असेल, त्या ठिकाणचे असेल किंवा अनेक प्रकारच्या त्या संघटनात अनेक औद्योगिक ज्या उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्या ज्या काही संघटना आहेत त्यांच्यामधून ठरलेल्या अटी असतील. अशा अटींच्या माध्यमातून आज आपल्याला या नवीन व्यवसाय संस्थांच्यावरती असणारी बंधनं, त्याच्यावरती असणारे नियम, अटी याही संदर्भात चर्चा करता येते. बऱ्याच वेळेला नवीन संस्था या ठिकाणी टिकणं, प्रवेश करणं, त्यांचं अस्तित्व दाखवणं कठीण होतं. उदाहरणार्थ रिलायन्स मॉल किंवा रिलायन्स कंपन्या आहेत, खाजगीकरणात अशा अनेक मोठमोठ्या संस्था आहेत आणि याच्यापुढं नवीन संस्था टिकणं फार फार कठीण आहे. पुढे बाजार माहितीची उपलब्धता. आजचं युग जागतिकीकरण म्हणतो, इंटरनेटचं युग म्हणतो आणि आज ग्राहक आणि विक्रेते ह्या दोघांच्यामध्ये अगदी खुली मनमोकळी स्पर्धा असणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये एकमेकाशी संपर्क साधणं गरजेचं आहे. वस्तूचं स्वरूप काय, उत्पादन काय, त्याचा फायदा काय, ती वस्तू कशा पद्धतीने निर्माण केली जाते, त्याची जाहिरात काय आणि त्याचबरोबर त्याची किंमत, ह्या व्यवहाराच्या संदर्भात ताबडतोब माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच या ठिकाणी बाजार माहितीची उपलब्धता कशी आहे याच्यावरूनच बाजार संरचना समजून येते. आजच्या युगामध्ये एखाद्या वस्तूची आज जाहिरात हे प्रभावी माध्यम आहे आणि आज दूरदर्शन असेल, अनेक चॅनल्स असतील, या चॅनलच्या माध्यमातून इतकी मोठी जाहिरात केली जाते आणि त्यावरूनच ती माहिती उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. काही शासकीय उत्पादनं असतील, ती शासकीय जाहिरात असते. अन्य प्रकारच्या जाहिरातींच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माहिती उपलब्ध करून देण्याचा आज प्रयत्न केला जातो आणि ही माहिती उपलब्ध करून देणं सहज सोपं शक्य असेल तरच ती बाजार रचना, त्याचा अभ्यास करणं, मार्केटमधले ग्राहक आणि उत्पादक यांच्यातली जी खुली स्पर्धा वस्तूच्या किमतीबाबत असेल, उत्पादनाबाबत असेल, ह्या दोघांनाही ती माहिती ज्ञात होणं आवश्यक आहे. आणि म्हणून बाजार रचनेचे घटक अभ्यास करत असताना बाजाराची माहिती उपलब्धता याही संदर्भात चर्चा करणं आज आपल्याला अत्यंत आवश्यक वाटतं किंवा हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर एकात्मिकरण श्रेणी. आज जर बघितलं तर व्यवसाय संस्थांची एकी असते आणि त्या एकत्रीकरणातून त्यांचं वर्तन हे वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. उदाहरणार्थ अनेक सिमेंट कंपन्या, त्यांचे एक संघटन असतं, एक निश्चित किंमत ठरते. अनेक थंड पेयाचे असतील, अनेक इलेक्ट्रॉनिक्स असतील, अनेक 4 व्हीलर गाड्यांचे असतील, 2 व्हीलर गाड्यांचे असतील, या बोटावर मोजणाऱ्या ज्या संस्था आहेत या सगळ्या संस्थांचं संघटन असतं आणि ह्या सगळ्या संस्था एकत्र असतात आणि प्रत्येकांच्यामध्ये आतून स्पर्धा असते, पण किमतीच्या बाबतीत फारशी स्पर्धा ते करत नाहीत. किंमत कमी करण्याचं कोणी जोखम करत नाहीत आणि त्यामुळे वाढीव किमतीच्या बाबतीत दिसते. मग विक्री वाढवणे, स्पर्धा ठरवणे, नवीन संस्थांना प्रवेश देणे, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत या बाजाराची वैशिष्ट्य अभ्यासणे आपल्याला आवश्यक आहे. म्हणजेच एकात्मिकरण फार महत्त्वाचं आहे. मग कृषी विपणन संरचना पाहत असताना, त्या बाजार रचनेचे घटक पाहत असताना या ठिकाणी एकात्मक श्रेणी कशी आहे या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्या खरेदी विक्री, त्यांच्या कार्याचे नियोजन याही संदर्भात आपल्याला त्यांचे एकत्रीकरण करणं, एकात्मिकरण करणं फार महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं थोडक्यात एक कृषी विपणनाची संरचना आपण अजूनही पुढं काही वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. फक्त त्यातील एक युनिट, एक घटक
एक संकल्पना म्हणू आपण की बाजार रचनेचे घटक आणि या बाजार रचनेच्या घटकांची आपण या ठिकाणी चर्चा करतो. यामध्ये बाजार शक्तीचे केंद्रीकरण, विभेदित वस्तू श्रेणी, नवीन व्यवसाय संस्थांना बाजारात प्रवेश, बाजार माहितीची उपलब्धता, एकात्मकरण श्रेणी अशा विविध गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येतो, चर्चा करता येते. आणि ह्या विविध गोष्टींचा अभ्यास घटक चर्चेच्या माध्यमातूनच आपण ह्या बाजार रचनेच्या घटकांची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.